आज आपण निवेदन देण्यासाठी या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. हा विषय अतिशय गंभीर आहे. ख्रिश्चन समाजाला अतिशय तुच्छतेने वागवलं जातं. कोणीही त्याचा दुरुपयोग करतं. ज्याप्रमाणे अडगळे परिवार आणि त्यांचे फिर्यादी जे आहेत त्यांनी ख्रिश्चन समाजाला मध्ये घेऊन पवित्र पाणी पाजून बायबलच्या पाया पडायला लावल्या, या सर्व खोट्या गोष्टी सांगून अजूनही अगोदरही अशा अनेक गुन्हे घडलेले आहेत किंवा अशा तक्रारी दाखल झाल्या की जेणेकरून समाजाला बदनाम करण्यात आलेलं आहे आणि वेळोवेळी होत आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. समाजाला बदनाम करण्याचं काम थांबवलं पाहिजे. म्हणून आम्ही प्रशासनाला खास अर्ज दिलेला आहे. त्यांची आमची भेट झालेली आहे आणि त्यांनी देखील आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही योग्य वेळी ते योग्य कारवाई करणार आहोत. आणि जर अशा परत काही गोष्टी घडत असतील तर त्यांना आम्ही आमचे नंबर पण दिलेले आहेत की ते त्याशी संपर्क करतील आणि संपर्क करून शहानिशा करतील की ते खरं आहे की खोटं आहे. म्हणून आमच्या समाजाला आता बदनाम करणं लोकांनी थांबवलं पाहिजे. समाजाचा दुरुपयोग त्यांनी करू नये. आम्ही सर्वजण एक आहोत आणि एक राहणार आहोत. आमच्यामध्ये कधी फूट पडणार नाही. आम्ही कधीही समाजाच्या विरुद्ध जाणार नाही किंवा देशाच्या विरुद्ध आम्ही कधी काही करणार नाही. कारण आम्ही एक स्वाभिमानी आहोत, ख्रिस्तीत्व परिधान करणारे लोक आहोत आणि ख्रिस्ती एकतेमध्ये, ख्रिस्ती संगतीमध्ये आणि ख्रिस्ती बचाव कमिटीमध्ये आम्ही निरंतर असणार. आणि आमच्या प्रॉपर्टी असतील, आमचा समाज असेल, या सर्वांसाठी आम्ही निश्चितपणे उभे राहू आणि पुढे अधिक काम करत राहू. धन्यवाद. आमच्या ख्रिश्चन समाजाविषयी गैरसमज पसरवणारी बातमी एका स्थानिक याच्यामध्ये मीडियामध्ये आलेली आहे आणि त्या बातमीमध्ये ज्या लोकांचा ख्रिश्चन समाजाशी कुठलाही संबंध नाही अशा लोकांची नावं त्या बातमीमध्ये आहेत आणि त्यांना बळजबरीने ते ख्रिश्चन समाजाचे धर्मगुरू आहे असं दाखवण्यात आलं. मूळतः आमच्यामध्ये पास्टर फेलोशिपचे लोक आहेत की जे आमच्या सगळ्या चर्चेचे पालक आहेत, त्यांची फेलोशिप आहे, संघटना आहे, त्यांच्याकडे चौकशी आम्ही केली. ख्रिश्चन समाजामध्ये आम्ही सगळीकडे जेव्हा चौकशी केली तेव्हा हे लोक कोणत्याही चर्चेशी संबंधित नाही, कोणत्याही ख्रिस्ती धर्माचे ते नियम पाळत नाही. उलट ते लोक इतर धर्मांचे अनुयायी असतात. आम्हाला आश्चर्य वाटतं, खेदही वाटतो की हे लोक ख्रिश्चन धर्माचा प्रचार प्रसार किंवा ख्रिश्चन धर्माचे काही विधींचं पालन कसं होऊ शकतात किंवा ते विधी कसे पार पाडू शकतात. कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की धर्मांतर हा विषय आता सध्या कलेक्टरच्याच फक्त आधिपत्याखाली आहे. आम्ही कोणीही धर्मांतर करत नाही. तुम्ही संपूर्ण मागे होतेच आहे, खूप सहकार्य आहे तुमचं आमच्या समाजाला आणि तेव्हापासून तुम्ही बघताय की एकही असा व्यक्ती तुम्ही मला दाखवून द्या की त्याने धर्मांतर केले, बळजबरीने केले कोणाचं. आम्ही कोणाचंही धर्मांतर करत नसताना आमचा समाज शांत समाज आहे. आम्ही शांततेच्या मार्गाने आमच्या आराधना उपासना पद्धतीचं मार्गक्रमण करत असताना कुठल्या तरी एक काहीतरी जातीय शक्ती असतात की ज्या आमच्या समाजाची सातत्याने बदलावी कशी करता येईल यासाठी प्रयत्न करतात आणि मग या अशा बातम्या हेतुपुरस्पररित्या छापून आणून आमच्या समाजाला त्रास देण्याचं जे षडयंत्र आहे त्याच्या संदर्भात आम्ही आज हे निवेदन तुमच्याकडे घेऊन आलेलो आहोत. आणि आमची विनंती राहील प्रशासनाला देखील की आम्ही ज्या वेळेला त्या वृत्तवाहिनीला विचारलं की मग हे कसं काय तुम्ही असं केलं, तर त्यांनी आम्हाला सांगितलं की प्रेस नोट आम्हाला मिळाली आणि तशीच्या तशीच्या. म्हणून आम्ही प्रशासनाला विनंती आहे, पोलिसांना विनंती आहे की जेव्हा तुम्ही एखादी बातमी प्रेस नोट म्हणून देता त्यावेळेला कृपा करून त्याची शहानिशा करा. कारण तपासी अधिकारी आज तुमच्याकडे सगळे राईट्स आहेत त्या बाबतीची. तर कुठल्याही प्रकारे शहानिशा केल्याशिवाय बातमी अशी समाजाच्या बाबतीत जर असेल तर कृपा करून आम्हाला संपर्क साधा. आम्ही कधीही त्या बाबतीत तुम्हाला सहकार्य करायला तयार आहोत आणि इथून पुढे समाजाची अशी बदनामी होऊ नये यासाठी तुम्ही लक्ष द्याल आणि आम्हाला सहकार्य कराल ही अपेक्षा बाळगतो. तुमचा आभारी तुमच्या वेळेबद्दल आणि तुम्ही स्वीकारत